दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा। मित्रांनो, रेणुका मातेच्या मंदिरापासून 10 मिनिटं ऑटोने पुढे आलात तर तुम्ही इथे बघू शकता एक बोर्ड आहे जिथे आपल्याला इंडिकेट केलं आहे दत्त शिखर दत्त मांजरी अनुसया माता मंदिर म्हणून। या बोर्डाच्या जस्ट समोरासमोर तुम्ही बघाल तर लेफ्ट साईडला इकडे जो रोड जातो त्याने आपण रोडवेने गाडीने आपण वर जाऊ शकतो आणि राईट साईडला इकडे आपल्याला पायऱ्या दिलेल्या आहेत। 200 ते 250 पायऱ्या वर चढल्यानंतर आपल्याला दत्त शिखरावरती पोहोचता येईल। 10-15 पायऱ्या वर चढल्यानंतर सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता इथे शंकर महादेवाचं पिंड आहे आणि आपले 2 बालपणीचे मित्र हात करा। चला, शिखरावर जाताना खूप चांगल्या पद्धतीने पायऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता आणि या पायऱ्यावरून चढत जाताना आपल्याला खूप सोयीस्कर होईल। चढून वर आल्यावर मित्रांनो तुम्ही बघू शकता उजव्या साईडला इकडे देवाचे फ्रेम विकतात आणि खूप सुंदर सुंदर फ्रेम्स आहेत त्यांच्याकडे। आणि मित्रांनो, मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ आणि सुंदर आहे। मंदिराच्या आवारामध्ये तुम्ही बघू शकता खूप लहान लहान दुकान आहेत। इकडे तुम्हाला पूजेचे साहित्य आणि तसेच प्रसादासाठी मिठाई मिळेल आणि खूप रास्त दरामध्ये। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरासमोर तुम्ही बघाल तर इकडे आपल्याला मारुतीरायाचे एक मंदिर दिसेल। मंदिराचा प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता खूप सुबक कोरलेला आहे आणि रंगरंगोटी सुद्धा खूप छान केलेली आहे। मंदिराच्या डाव्या साईडला तुम्ही बघाल तर इथे भाविकांसाठी येण्यासाठी खूप छान पद्धतीने सोय केलेली आहे आणि आपले दादा जे मंदिराची काळजी घेतात। दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, पण मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता श्री दत्तात्रय प्रभूची जागृत भूमी आणि इथे खूप सुबक मूर्ती आहे। ज्या महाराजांचे या शिखराच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान होते अशा प्रत्येक महाराजांची इकडे तुम्ही बघू शकता समाधी आहे। श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। आपल्यासोबत आपले काही लहान मित्र आहेत। मंदिरामध्ये असणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये यांच्या इकडे मोलाचे योगदान असते आणि आताही अर्ध्या तासानंतर एक कार्यक्रम आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती यांच्याकडून जाणून घेऊ। आज कृष्ण जन्म माहुरगड इथे आहे। आज दहीहंडी फोडतात कृष्णा बाळकृष्णा कीर्तन ते करतात, बस एवढंच, नंतर बघून घ्या। ओके, आता इथे होणाऱ्या जंगी सेलिब्रेशनसाठी आपण थोडीशी वाट बघू आणि यांच्या हस्ते होणारं सेलिब्रेशन आपण पण एन्जॉय करू। Oh
सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो, कारण मी पहिल्यांदाच दत्त शिखरावरती आलो आणि खरोखर माझा अनुभव खूप चांगला होता. म्हणजे पुढे जर मला चान्स मिळाला तर मी नक्कीच येणार माझ्या फॅमिलीसोबत. मला फक्त एक रिक्वेस्ट होती, माझ्यासारखे जे नवीन भक्त आहेत किंवा जे येऊन गेलेले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी तुमचा एक छोटासा संदेश मिळाला तर उत्तम होईल. श्री गुरुदेव दत्त. आज दत्त जयंतीच्या नवरात्रानिमित्तानं घटस्थापनेचं उत्थापन झालं. तो आजचा दिवस म्हणजे पौर्णिमेच्या दुसरा दिवस प्रतिपदा. येथे श्री दत्तात्रय संस्थान शिखर माहूरगड जिल्हा नांदेड येथे दिनांक 8/12/2024 रोजी तीर्थस्थापना झाली, म्हणजे दत्त नवरात्राला सुरुवात झाली. त्या दिवशी महंत महाराजांच्या साक्षीने सर्व तीर्थावरून कळस भरून आणण्यात आला व त्या कळसाची तीर्थस्थापना येथे मंदिरामध्ये करण्यात आली. तदनंतर एकादशीच्या दिवशी इथं पहिली पालखी निघाली. त्यावेळेला महंत महाराज त्या पालखीसोबत असतात. अशा एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत 5 पालख्या होतात. येथे दरवर्षी चतुर्दशी म्हणजे 14 ह्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर साजरा करण्यात येते व पौर्णिमेचा यात्रा उत्सव राहतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दह्यांडीचा कार्यक्रम म्हणून असतो, तो आज संपन्न झाला व उद्या सकाळी 6 वाजता महंत महाराजांच्या उपस्थितीमध्ये काकड्याची समाप्ती होईल. काकड्याने ह्या नवरात्राची समाप्ती होणार. मी वासुदेव भारती दत्तात्रय संस्थान शिखर माहूरगड मुख्य पुजारी तथा दशनाम दत्ता आखाडा सुरक्षा न्यास अध्यक्ष यांच्याकडून मी ही माहिती देत आहो. गुरुदेव दत्त. गुरुजी, अजून एक दत्त शिखराचा जर छोटासा इतिहास असेल तर दत्तात्रय महाराजांचं निवासस्थान आहे. इथे दत्त महाराजांनी तपश्चर्या केली, राहिलेली आहेत. इथून 1 किलोमीटर लांब आहे अनुसा मातेचं मंदिर, तिथं दत्तात्रय महाराजांचा जन्म सांगितलेला आहे. चालेल, धन्यवाद. गुरुदेव. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ. मित्रांनो, मंदिराचं एक्झिट इकडे, एक्झिटच्या समोरून बाहेर आलात तर समोरासमोर तुम्हाला एक शेड दिसेल. या शेडमध्ये भाविकांना राहण्याची सोय केलेली आहे आणि या शेडला लागूनच बाजारपेठ आहे छोटीशी. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ. करण्यासाठी जी जागा दिली आहे त्याच्या जस्ट बाजूला अन्नछत्र आहे आणि इकडे दुपारी 11 ते 2 वाजता अन्नदान होते आणि सर्वांना मोफत जेवण इथे मिळेल. इथे उत्तम सोय केलेली आहे बसण्यासाठी आणि पिण्याचे पाणी सुद्धा आहे. दत्त शिखरावरती तुम्ही जेव्हा याल तर मंदिराच्या डाव्या बाजूला तुम्हाला पार्किंगची जागा दिसेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ.